नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझी ब्लॉगिंगला नवीन सुरुवात आहे. सकाळी मी उठलेली 6:30 वाजता. आधी तिला टिफिन बनवायचा आहे आणि तिला कॉलेजला जायचं आहे. 6:30 म्हणजे खूप उशीर झाला मला उठायला आज. रोज मी 6:15 किंवा 6:15 किंवा 6 वाजता उठतेच. आल्यानंतर अगोदर बघितलं, आधी ती उठलेली होती, ती फ्रेश व्हायला गेलेली होती. मग मी किचनची लाईट लावली. मुलं रात्री उशिरा झोपले होते. नळ त्यांनी चालूच ठेवला. पाणी आल्यानंतर 7 वाजता पाणी येतं आमच्या इकडे. कधी-कधी 6:30ला येतं, कधी-कधी 6 वाजता येतं, कधीही पाणी येतं. तर पाणी चालू होतं. पहिले पाण्याचा नळ बंद केला आणि किचनची खिडकी उघडली, बाप्पा केला, देवाचं दर्शन घेतलं. माझ्या समोरच मंदिर आहे देवाचं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. रात्री मी कणिक थोडीशी तिंबून ठेवली होती, कारण कधी-कधी तिला खूप लवकर जायचं असतं कॉलेजला. त्याच्यामुळे सकाळी पीठ जे आहे ते तिंबवलं का सकाळी ते असं मऊसूत होत नाही, पटकन भिजवल्या जात नाही ते. त्याच्यामुळे रात्री थोडंसं भिजवून ठेवलेलं होतं मी. आणि आता कसं आहे, मला थायरॉईड आहे. 250 mgची गोळी मी घेते. त्याच्यामुळे झोपेतून उठले का खूप चेहऱ्यावरती खूप सूज असते माझ्या. आणि इथे तिला टोमॅटोची चटणी प्रचंड आवडते आणि तिला सर्दी खोकला पण झाला आहे. त्याच्यामुळे ती बाकी काही गोष्टी खात नाही. कधी-कधी खिचडी भात दे म्हणते, तर कधी टोमॅटोची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी असंच तिला टिफिनवर हवं असतं. आता इथं चहा ठेवला होता, मस्त कडक असा चहा झाला आहे. चहा पण तिला चहा चपाती मी लहानपणापासून तिला देत आले. त्याच्यामुळे मला असं वाटलं का तिला चहा चपाती आता ती खाऊन गेली तर दमदमीत राहील म्हणून. आणि या ठिकाणी मी पण थोडी फ्रेश झाले तिचा टिफिन भरण्यासाठी आणि मी पण थोडासा चहा घेतला. आता ती रेडी झाली आहे, निघाली आहे कॉलेजला. कॉलेजला गेल्यानंतर ट्रेनमध्ये बसली का ती मला मेसेज करतच असते. ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे हा जो स्कार्फ आहे तो बांधला आहे. माझा नवीन ब्लॉग आहे त्याच्यामुळे मला काही समजत नाही का कसं बोलावं, काय करावं, व्हिडिओ कसे शूट करावे, कुठल्या अँगलने व्हिडिओ शूट करावा किंवा त्यामध्ये काय बोलावं, मला खरंच समजत नाही आहे. परंतु मी प्रयत्न करते. माझं वय पण 40 वर्ष आहे. दीदीला मी बाय-बाय केलं आहे आणि इथेच तिने मला बाय केला, पण त्यावेळेस मी व्हिडिओ जो आहे तो पॉज केला होता. आणि आता तुळस लावलेली आत्ताच थोडे दिवस झाले, तेव्हा बाहेर तुळशीचं थोडंसं छोटं वृंदावन ठेवलं आहे. बाहेर झाडं आहे माझी 2-3च ठेवलेली आणि ही माझी झाडं आहे, गॅलरीतली झाडं आहे. ही तुळस आहे बघा, किती छान वाढली ही तुळस. दोन्ही तुळशी आहे, मस्त वाढलेल्या आहे. मला तुळस आणि झाडं खूप आवडतात. माझा जीव आहे झाडं म्हणजे. आणि पावसाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात जे आहे झाडांची पूर्ण वाट लागून जाते. कितीही पाणी टाकलं तर दिवसभर पूर्ण वाट लागते. 2 टाईम तरी पाणी टाकायला लागतं. मनी प्लांटला तर 2 टाईम पाणी टाकलं तरी कमीच असतं. त्याला कितीही पाणी टाकलं तरी चालतं, हरकत नाही. ते गुलाबाला मस्त बटन गुलाब आहे, हे मस्त शेडिंगचं बटन गुलाब आहे. त्याला किती छान हे जे आहे फुलं आलेले बघा, तुम्ही बघू शकता. आणि याला काही नाही, मी डाळ आणि तांदूळ धुतल्याचं पाणी जे आहे ना ते रोज घालत असते. जेव्हा डाळ तांदूळ मी धुईल त्यावेळेस मला जेव्हा डाळ तांदळाचा भात किंवा लावायचा असेल किंवा डाळ लावायची असेल तेव्हा या झाडांना मी ते पाणी घालत असते. बाकी यांना मी काही खत म्हणून घालत नाही. किंवा कधी कांद्याची ते असतं ना साल्टं, ते पाण्यात भिजत घालते किंवा लसणाच्या पाण्यात भिजत घालते. थोडे काही निघतील माझ्या घरामध्ये, स्वयंपाक बनवला तेव्हा जे काही निघतील ते मी काय करते पाण्यामध्ये भिजत घालते आणि त्याचं पाणी 3 दिवसांनी त्याला घालत असते झाडांना. ते म्हणतात असं, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं होतं, तर म्हटलं करून बघावं. आणि गणपती बाप्पाचं मंदिर छोटं आहे. माझ्या किचनमधून पण दिसतं, माझ्या हॉलमधून पण दिसतं. खूप छान वाटतं. खूप मस्त आरती होताना सुद्धा ऐकायला येते आरती. तिथे मस्त छान आरती होते. सकाळी होते, संध्याकाळी 8 वाजता होते, सकाळी 8 वाजता होतं. मस्त आरतीचा इथे ऐकायला येतं, एकदम कानावरती खूप भारी वाटतं. आणि हे झाडं आहे, हे खूप आनंद देऊन जाणारे असे झाडं आहे. नवीन ब्लॉग मी सुरू केलेला आहे. मला म्हणजे ब्लॉगमध्ये कुठले विषय घ्यावे किंवा काय त्याच्यामध्ये बोलावं किंवा कसं बोलावं याविषयी मला काहीही नॉलेज नाही आहे. फक्त मी सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की मी काहीतरी करावं. मी एक साधी गृहिणी आहे. अक्षूची तयारी झालेली आहे. अक्षू पण निघालेला आहे आता कॉलेजला. बघा, मुलं असतात तर मुलांचं आवरून देणं आपलं काम आहे. सकाळी रात्री आम्ही उशिरा झोपतो. स्पेसिफिकली मी जास्त उशिरा झोपते. कारण काम असतं बऱ्यापैकी. सकाळची टिफिनची तयारी वगैरे किंवा बाकीची कामं असतात, रात्रीची भांडी वगैरे ह्या गोष्टी सगळं आवरून आणि थोडंसं मी छोटंसं म्हणजे घरातूनच एक छोटा बिझनेस करते, तर तो सुद्धा मी हँडल करत असते. आणि दुपारची वेळ झालेली, आज मटणाचा बेत आहे.
आज बुधवार आहे तर मटणाचा बेत आहे. भाकरी केलेल्या आहे, मुलांना मी चपात्या केलेल्या आहे. मुलं खातात भाकरी, असं काही नाही खात नाही, परंतु पीठ होतं सकाळचं मळलेलं, त्याच्यामुळं मग मी काय केलेलं आहे, भाकरी 2-3 भाकरी बनवलेल्या आहे. नॉनव्हेज मी खात नाही. देवाची पूजा झाली, मी पूर्ण फ्रेश झालेली आहे. देवाची आधी ती गेल्यानंतरच मी फ्रेश झाली, देवाची पूजा केली. त्याच्यानंतर चहा घेतला पुन्हा एकदा. चहाची सवय माझी अजिबात जात नाही, त्याच्यामुळे चहा हा 1-2 वेळेस मला लागतो. एकदा झोपेतून उठल्यावर लागतो, त्याच्यानंतर अंघोळ केल्यानंतर लागतो आणि औषधांच्या गोळ्या वगैरे घेतल्या. दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं भात बनवला होता आणि मटण बनवलं होतं. साधी सोपी रेसिपी आहे मटणाची, ते मटण बनवलं होतं. सगळ्यांचं जेवण झालं आणि माझ्या लक्षातूनच गेलं का मला रेसिपी, मला हे टाकायचं आहे, काय मला लॉग टाकायचा आहे, मला लॉग बनवायचा आहे, काही ह्या गोष्टी आपण नोटीस म्हणजे ह्या गोष्टी कॅप्चर केल्या पाहिजे, याचे व्हिडिओ काढले पाहिजे, असं माझ्या पूर्ण डोक्यातून निघून गेलं. परंतु काय हरकत नाही, तुम्ही समजून घेऊ शकता तुमच्या मैत्रिणीला. तर या ठिकाणी मटण पण बनवलेलं होतं, मटण आणलं होतं. सगळ्यांचं जेवण झालं होतं. हे बघा, सकाळी मी भाकरी बनवल्या होत्या, एक भाकर उरलेली आहे. जेवण झाले होते, त्याच्यानंतर आठवण आली का अरे आपल्याला तर याचा व्हिडिओ पण काढायचा होता छोटासा, तर ते राहून गेलं आणि म्हणून मग मी आता लगबगीने आली आणि तो व्हिडिओ काढलेला आहे, तो तुमच्या पुढे प्रेझेंट केलेला आहे. तर तुम्हाला जर माझे व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मोटिवेट करा प्लीज. आणि काही चुकत असेल तर मला प्लीज करून तुम्ही सांगा. आता या ठिकाणी पूर्ण किचन मी आवरून घेतला होता. संध्याकाळची चहाची वेळ झाली होती, यांना ड्युटीवरती जायचं होतं, मुलांना पण चहा घ्यायचा होता. अक्षत आला होता कॉलेजवरनं, आदिती पण आज लवकर आली होती, चहा घ्यायचा होता आदितीला पण आणि ह्यांना पण चहा घ्यायचा होता. भांडी जी घासली होती ती लावून देत होती मी आणि एका बाजूला चहा पण ठेवायचं माझं काम चाललं होतं. चहा जो आहे संध्याकाळी सगळेच जण घेतात आणि सकाळी सगळेजण घेतात. फक्त दिवसभर कोणी, मला कसं 2-3 टाईम चहा लागतो, तसं दिवसभर कोणाला एवढा चहा लागत नाही. 200 ते 250 पावरची मला थायरॉईडची गोळी आहे, त्याच्यामुळे मी नाही खाल्लं तरी माझं वजन जे आहे महिन्याला 1-2 किलो तर ते वाढतच असते. याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते, तरी देखील माझं वजन जे आहे ते वाढतच असतं. या ठिकाणी सगळं काम आवरलं होतं. आता संध्याकाळसाठी भाजी पण थोडी बऱ्यापैकी उरली होती. संध्याकाळी आज मी बुधवार असल्यामुळे आज थोडीशी रिलॅक्स होते. आज असं वाटत होतं बाहेर थोडंसं वॉकिंगला जावं. आता मी चहा घेतलेला आहे आणि सर पण बसलेले या ठिकाणी. चहा घेतला आहे सरांनी पण. सर तर मोस्टली ब्लॅक कॉफीज घेतात, त्यांना चहा अजिबात आवडत नाही, परंतु माझ्या आग्रहाखातर त्यांनी चहा घेतलेला आहे. मला तर चहाची प्रचंड मी फॅन आहे. 1-2 वेळेस मला सकाळी, 1-2 वेळेस मला संध्याकाळी असा चहा आवडतो. आदिती आली होती तर तिला भूक लागली होती, तर म्हटलं चहा घे किंवा मग बिस्किट वगैरे असं काहीतरी घे. भांडी वगैरे सगळी घासून झाली होती माझी दुपारची आणि आवरून पण झालं होतं बऱ्यापैकी. आता मी वॉकिंगला निघाले होते. आमच्या इकडे नवीन रोड बनतोय बरं का, त्या रोडवरती मी चालायला चालली होती. मोकळा रोड आहे, ही तर आता आहे, मध्ये अशी थोडीशी गर्दी आहे, परंतु बाजूला रोड बनतोय, तर त्या रोडवरती मी चालायला चालली होती. तर म्हटलं मी शूट करावं आणि माझ्या व्ह्यूवर्सबरोबर शेअर करावं. तर छान मी अर्धा ते 45 ते 50 मिनटं चाललेली आहे. चांगला दगदगून मला घाम आलेला होता बघा आणि घाम आला तरी देखील मी चाललेली आहे. मस्त संध्याकाळचा व्ह्यू मी काढलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून काय होणार, तुम्हाला नवीन येणारे जे व्हिडिओ आहे ते पाहायला मिळतील. धन्यवाद.